जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झालेली आहे। या योजनेचा जी.आर. सुद्धा आलेला आहे। या योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे, या योजनेच्या काय अटी शर्ती आहेत, ते सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पूर्ण भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी.आर. आहे आणि हा जी.आर. दिनांक 30 जुलै 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय माहिती दिली आहे ते आज आपण पाहूया। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या साहाय्याने सुरू आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली, तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पूर्ण भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याबाबतची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे, असे या जी.आर.त म्हटले आहे। त्यानंतर सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-2025 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक 3 गॅस सिलेंडर पूर्ण भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आजच्या जी.आर. मध्ये जे काही शासन निर्णय आहे ते सुद्धा पाहूया। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर पूर्ण भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल। या योजनेकरता पात्र कोण असणार आहे ते पाहूया। सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे। सदर स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुशय असेल। तर या योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसाराची कार्यपद्धती यामध्ये 1 नंबरच्या पॉइंट मध्ये दिलेला आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपनी मार्फत करण्यात येईल। सदर स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजारभावाच्या संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकांकडून घेतले जाते। नंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्यांची माहिती सदर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी, अशी माहिती आजच्या जी.आर. मध्ये दिली आहे। तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरचा सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे। अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल, असे यात म्हटले आहे। असे खूप सारे यामध्ये जी.आर. मध्ये देण्यात आलेले आहे।
त्यामधील काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा आपण घेणार आहोत। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती, ज्या काही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर त्यामध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सदर योजनेस ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। त्यानंतर या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहर क्षेत्रातील मुंबई ठाणे शिधापत्रिका क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय या अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे। सब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधापत्रिका क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे। अशा प्रकारची येथे समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। हे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे समिती गठीत करण्यात आलेली आहे। यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे, ते थोडं लक्ष देऊन ऐका। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या 2 योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्या यांनी घ्यावं अशी यात सांगण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधील तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी। त्यानंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे 830 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्ला उपसचिव कार्यालय ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित डीबीटी मार्फत जमा करावी। तसेच महत्त्वाचा पॉईंट, या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल। दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त असलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत असा या GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा हा संपूर्ण GR आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।